तुमच्या समोर मी माझं 16 किलो वजन कमी केलं. तुम्ही माझे शॉर्ट व्हिडिओ बघितले. तुम्ही मला कधी बघितलं का? मी काहीतरी स्टँडर्ड, खूप हाय लेव्हलचं किंवा एकदम भारीतलं असं कधी मला तुम्ही नाश्ता करताना, जेवण करताना बघितलंय का? जे घरात असतं तेच मी खाते का नाही? भाजीपाला जो मिळतो विकत तोच खाते मी. जे दुकानात मिळतं तेच खाते मी. पण तुम्ही मला कमेंट करतात, "ताई मला नाश्ता करून खाणं होत नाही. त्यामुळे मला नाश्ता स्किप केला जातो आणि मी डायरेक्ट भरपूर जेवते. अशानं वजन कधीही कमी होत नाही, अशानं वजन वाढतं आणि हे वाढलेलं वजन जास्त परिणाम करतं ते म्हणजे आपल्या पोटावर आणि आपलं पोट व्हिजिबल दिसायला लागलं की आपल्याला ऑकवर्ड वाटतं, ऑकवर्ड वाटलं की बाहेर जाऊ वाटत नाही. बरोबर आहे की नाही? तर मी आज तुम्हाला सगळे ऑप्शन्स देणार आहे नाश्त्याचे. आपण जे पहिल्यापासून खात आलोय ना, तेच मी खाते. असं कुठलं लय भारीतलं करत नाही. आपल्याला काही सेलिब्रिटींच्या नादाला लागायचं नाही. आपल्याला फक्त फिट व्हायचंय आपल्या फॅमिलीसाठी. आपल्याला बाकीचे असं भारी भारीतलं प्लेट वगैरे असं सजवलेली दाखवतात, असलं आपल्याला खायचंय का नाही? आपल्याला घरातलंच खाऊन वजन कमी करायचंय का नाही? बाकीच्यांच्या नादाला नाही लागायचं. तुम्ही माझे कुठलेही व्हिडिओ बघा, तुम्हाला कुठंतरी असं लय भारीतलं कुठं दिसलंय का? घरात जे बनवायचं तेच चमचमीत, चटपटीत जसं बनवायचंय तसंच साधं अन्न खाऊन मी जेवण केलेलं सॉरी वजन कमी केलेलं आहे. साधं जेवण करून, बरोबर का? तर आज मी तुम्हाला 5 महत्त्वाच्या टिप्स सांगते आणि त्याच्याबरोबर तुम्हाला नाश्त्याचे, जेवणाचे ऑप्शन्स पण सांगते, जे की एकदम भारीतले नाही, आपल्या घरातलेच आहेत आणि यानंच मी माझं वजन कमी केलेलं आहे. तर नमस्कार मंडळी, मी भाग्यश्री स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. जर मॉम्स किचन जॉयवर तुम्ही नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ बघा. व्हिडिओ आवडला तरच सबस्क्राईब करा. चुकत असेल तर चुकलेली पण काय चुकतंय ते पण कमेंट करा आणि कारण नॉर्मली सगळ्या तुम्ही गोड गोड कमेंट करता. माझं पण काय चुकतंय मला पण कळायला पाहिजे. त्यामुळे तुमचं माझं जर काही चुकत असेल तर तशी सुद्धा तुम्ही कमेंट करा. आता 5 गोष्टी ज्या मी फॉलो केल्या त्या मी तुम्हाला सांगते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी मला वाईट सवय होती ती मी सोडली पहिल्यांदा. मला वाईट सवय असं नाही म्हणायचं की ज्यांना ती सवय आहे ती वाईटच आहे. आपण लहानपणापासून तीच आपल्याला सवय. पण जेव्हा आपले हार्मोनल चेंजेस होतात, हार्मोनल इम्बॅलन्स होतो, आपली डिलिव्हरी होते, तेव्हा आपलं शरीर थोडंसं वेगळं होतं, स्थूल होतं आणि आपलं वजन वाढत राहतं. आणि ज्यावेळेला आपल्याला वजन कमी करायचं असतं तेव्हा काहीच सवयी आपल्याला सोडाव्या लागतात, बरोबर आहे? तशीच जी मी सवय सोडली ती म्हणजे चहा बिस्किट खाण्याची, चहा खारी खाण्याची, चहा बटर, चहा टोस्ट म्हणजे चहाबरोबर मला काहीही द्या, फार आवडतं. लहानपणी आपल्याला आपली आई तुपात भाजलेली चपाती द्यायची, पण आता आपण रोज ते करतो का? नाही. आणि आता तसं आपलं शरीर राहिलंय का? कष्टाचं शरीर असेल तर काहीही पचतं, पण कष्टाचं शरीर नसेल आणि असं नाही की आपण कष्ट करत नाही. कष्ट तर आपण रोजच करत असतो, पण पहिल्यासारखं आपलं कष्ट होत नाही. आता बरोबर आहे, स्ट्रेस आला तरी वजन वाढते, पाणी कमी पिलं तरी वजन वाढते, झोप नाही झाली तरी वजन वाढते. आता कशाचाही परिणाम वजनावरच होतो, बरोबर? तर चहा आणि बिस्किटाची सवय मी सोडली आणि त्याच्याऐवजी मी सवय लावली स्वतःला डिटॉक्स वॉटर, हर्बल टी, वेट लॉस पावडर आणि जे शरीराला क्लीन करेल असे वेगवेगळे ड्रिंक पिण्याची. ही सवय मी स्वतःला लावली तेव्हापासून माझ्या अंगावरची सूज कमी व्हायला लागली. माझ्या पोटाची चरबी कमी झाली. माझंही सी सेक्शन झालेलं आहे. 103 किलो होते मी 9व्या महिन्याच्या डिलिव्हरीच्या वेळेस. 6 महिने मला बीपीची गोळी होती. पण तरीही मी त्यातून कव्हर झाले. 9 तासाची ड्युटी करून मी स्वतःचं वजन मला पाहिजे तसं म्हणजे आता अशा स्टेजला आलंय की बास कर असं बोलतात बाकीचे लोक. तरी मी तुमच्याबरोबर सगळ्या गोष्टी शेअर करत असते खाण्यापिण्याच्या. अनुभव तर शेअर करते, खाण्यापिण्याच्या सुद्धा मी गोष्टी शेअर करते. तुम्हाला माझ्या खाण्यामध्ये कधीच काही अति भारीतलं दिसणार नाही. जे सगळ्यांच्या घरी असतं तेच माझ्या घरी असतं. दुसरी गोष्ट म्हणजे म्हणजे आजकालच्या ह्याच्यामध्ये बोलायची तर आपण ज्या वेळेला जेवतो ना, नाश्ता, दुपारचं जेवण आणि संध्याकाळचं जेवण. आता नाश्त्यामध्ये या तिन्हींमध्ये थोडं तरी प्रोटीन पाहिजे, प्रथिने पाहिजेत. आता म्हणजे काय? आता पहिली लोकं अशीच होती का सांगा मला? मोजून खायची का? बघून खायची का? की सलाद पाहिजे. पहिले कांदा फोडला, बेसन भाकरी घेतली, खाल्लं. पण बेसनमध्ये पण प्रोटीन आहे. आमट्या करायचे डाळींच्या, त्याच्यामध्ये पण प्रोटीन आहे. उसळी खायचे, त्याच्यामध्ये पण प्रोटीन आहे. थालीपीठं खायचे, त्याच्यामध्ये पण प्रोटीन आहे. बघा, असं काहीच नाही. प्रत्येक ताटामध्ये पाहिजे म्हणजे ह्या सगळ्यांमध्ये प्रोटीन आहे. आपण त्याला जास्त प्रोटीन करून ठेवलंय. शेंगदाण्यात प्रोटीन आहे. शेंगदाण्याचं कूट टाकतो आपण भाजीला. खोबऱ्यामध्ये प्रोटीन कशात नाही असं नाही. रव्यामध्ये प्रोटीन आहे, पोह्यामध्ये प्रोटीन आहे, ज्वारीच्या भाकरीत आहे, गव्हाच्या चपातीमध्ये आहे. सगळ्यात प्रोटीन आहे. आपण फक्त त्याला एक असं बघतो की प्रोटीन म्हणजे नक्की काय असं खायचं, बरोबर आहे का नाही? कमेंट करून तुम्ही मला सांगा. प्रोटीनला खूप लोकांनी हे करून ठेवलेलं आहे. प्रोटीन म्हणजे काय? तर नाश्त्यामध्ये तुम्हाला ऑप्शन्स हवे असतील नाश्त्यामध्ये. तर नाश्त्यामध्ये आपण पहिल्यापासून खातो ते पोहे,
शेंगदाणे टाकून करायचे. इडली, डोसा, आपल्या रव्याचा उपमा किंवा उपीट म्हणतो आपण. अजून काय, बेसन पोळी, त्याला जे लोक बेसन का चिला बोलतात, ती आपली बेसनाची पोळी. हे सगळे ऑप्शन्स, म्हणजे आपण आप्पे खातो, हे सगळं चालतं. मी हे सगळं खाते, इव्हन पिझ्झा पण करून खाते. घरात केलेलं सगळं चालतं, बाहेरचं नाही खायचं. त्यामुळे दुसरा ऑप्शन किंवा दुसरी टीप अशी आहे की आपल्या प्रत्येक प्लेटमध्ये नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचं जेवणमध्ये प्रोटीन मिळते. आता तिसरी महत्त्वाची गोष्ट, जेवायला बसलं की पहिली सुद्धा लोक सगळ्यांबरोबर एकत्र बसायची, शांत जेवायचे, बरोबर आहे. जेवताना बोलत सुद्धा नव्हते. आपल्याकडे बोलत बोलत तरी आपण गप्पा मारत मारत जेवण करतो. पण पहिली लोक बोलत बोलत नाही, शांत जेवण करायचं. तसं आपण सुद्धा शांत जेवण करायचं. काही गोष्टी जुन्या लोकांच्या फॉलो करून बघा, त्या खरंच फायदेशीर असतात. जुन्या लोकांसारखं करायला बघावं. आता तिसरी जी आपली गोष्ट आहे ती शांत बसून चावून चावून खायचं आहे. तुम्हाला ह्या गोष्टी छोट्या छोट्या वाटत असतील, पण याच्यातूनच वजन कमी होतं. अगदी शांत अर्धा तास चावू, पाऊण तास चावू, चावून चावून खायचंय. चावून चावून खाल्ल्यामुळं आपली जी लाळ आहे ती आपल्या घासामध्ये मिसळते, अन्नामध्ये मिसळते. आपलं पचन व्यवस्थित होतं, आपल्याला गॅस वगैरे पोटफुगीचा त्रास होत नाही. त्यामुळे ती तिसरी गोष्ट आहे. आता चौथी गोष्ट जी आहे ते म्हणजे चालणं. चालणं खूप महत्त्वाचं आहे. डिलिव्हरी झाल्यानंतर आफ्टर सी सेक्शन मला 2-3 वर्ष चालणं झालं नाही. पण त्याच्यानंतर जशी मी चालायला सुरुवात केली, जशी माझी मुलगी स्कूलला जायला लागली आणि मी चालायला सुरुवात केली, मोबाईलवर एका जागी बसून मोबाईल बघण्यापेक्षा मोबाईल बघत बघत चालले. बरोबर आहे, कारण आपल्याला आजकालच्या जमान्यामध्ये मोबाईल गरजेचं आहे. काही ना काही मोबाईलवर काम असतं आपलं. त्यामुळं मोबाईल घेऊन चालणं किंवा काय तुम्हाला बोलायचं, फक्त फोनवर बोलत चालायचं नाही. काय करायचंय ते आपल्याला जर टाइमपास होत नसेल चालत चालत तर काहीही करा, पण चालणं खूप महत्त्वाचं आहे. सकाळ सकाळी टाइमपास करावं असं वाटत नाही, त्यामुळे पहाटेचं चालणं तर खूप फायदेशीर ठरतं. मी स्वतःचं सांगितलं तर 10,000 पाऊले माझे रोजचं चालणं असतं रविवार सोडून. म्हणजे 300 ते 400 कॅलरीज माझ्या फक्त चालण्यातून जळतात. त्यामुळं ही जी चौथी गोष्ट आहे ना चालण्याची, ती सुद्धा खूप महत्त्वाची आहे. आता सगळ्यात महत्त्वाची 5वी गोष्ट, तुम्ही इथं पुण्यामध्ये, मुंबईमध्ये बघा, लोक 10-12 वाजता झोपतात, त्यांचं जेवण 10-10:30ला होतं, बरोबर. तेच तुम्ही गावच्या ठिकाणी जा, 9 वाजता सगळ्यांची दारं बंद असतात, सगळ्या लाईटी घालवलेल्या असतात, सगळं अंधार असतो. 9 वाजता सगळे अंथरुणामध्ये शिरलेले असतात, बरोबर आहे का नाही. कमेंट करून सांगायचं गावाला असंच असतं का नाही. गावाला जास्तीत जास्त 10 वाजवत असतील लोक, पण मी तर गावाला गेले ना 8:30-8 वाजता जेवण करतात आणि 9 वाजता, 9-9:30 वाजता तर अंथरुणामध्ये झोप. 8:30 तर खूपच लांब झालं, 8 वाजता जेवण करतात आणि 9-9:30ला तर सगळं भांडी वगैरे घासून झोपायला जातात. आपणही तेच करायचं. जर फॅमिली किंवा आपले मिस्टर वगैरे उशिरा येतात, आता माझे पण मिस्टर उशिरा येतात, त्यामुळे आम्ही 8:30ला जेवतो. आता जर जमत असेल, घरी चालत असेल, आपल्याला कम्फर्टेबल असेल, कारण आपण फॅमिलीमध्ये राहत असतो, काही गोष्टी मॅनेज करायला लागतात, बरोबर आहे. तशी सपोर्टिव्ह फॅमिली असेल आणि आपल्याला काहीच म्हणत नसेल, म्हणजे ठीक आहे बाळा, तुझं वजन वाढलेलं आहे, तुला जसं करायचंय तसं कर, असं जर असेल ना, तर 7च्या आत जेवण्याचा प्रयत्न करा. पण आपण पण फॅमिलीला धरून चालतो. अगदीच उशीर नसेल होत तर 8:30 पर्यंत तुम्ही जेवण करा आणि लगेच झोपायला जाऊ नका. जेवण केल्यानंतर शतपावली करायची, 100 पावलं ॲटलिस्ट चालायची आहेत, हळूहळू पळत वगैरे नाही, शांत चालायची आहेत आणि लवकर झोपायचं आहे. झोप कंप्लीट घ्यायची आहे. झोपायला जाण्याच्या आधी भरपूर पाणी प्यायचं नाही. जेवण झाल्यानंतर अर्ध्या तासानं पाणी प्यायचं आहे. ते वॉशरूम करून यायचं आहे आपल्याला थोडंसं चालल्यानंतर आणि मग शांत झोप घ्यायची. कंप्लीट आपल्याला 7 ते 8 तासाची झोप नाही मिळाली तरी कमीत कमी 6-6.5 तासाची, की जशी माझी स्वतःची, मी नाईट शिफ्ट करायची तेव्हा 5 तास झोपायचे तुम्हाला माहिती आहे. पण ती कंप्लीट झोप पाहिजे. एकदा सुद्धा आपण आधीमध्ये रात्रीचं उठलं नाही पाहिजे. तुम्ही या सगळ्या गोष्टी फॉलो करून बघा. तुमचं असंच महिन्यामध्ये 2-3 किलो वजन कमी होईल. असंच काही न करता फक्त या 5 गोष्टी तुम्ही एकदा फॉलो करून बघा. बघा, तुम्हीच मला येऊन कमेंट करा आणि भरपूर जणांचं वजन कमी झालेलं आहे. तुम्ही स्क्रीनवरच्या कमेंट नीट वाचा. भरपूर जणांचं वजन फक्त या छोट्या छोट्या गोष्टी फॉलो करूनच झालेलं आहे कमी. बाकी व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि छान राहा. बाय बाय.